आता भरलेलं आणि काढलेलं आणि एवढं पसारा वाटलेलं आहे नाही, उगाच तर एवढ्याला पसारा आहे असं वाटलेलं आहे त्यांना. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे मला नाही देवारा सपरेट राहायला आवडतंय आणि ह्या घरामध्ये सपरेट देवारा आहे. तर काल सगळे जे काही पसारा करत होते आज ते कम्प्लिटली घेऊन गेला. आम्ही थोडं थोडं राहिले किचनमध्ये आणि थोडं पसारा आहे त्याच्यामध्ये होऊन जाते. सो पुरा खाली झालंय. ह्याच्यामधलं हे चेअर आणि अलमारी त्याने घेऊन जायचं असं मोठं मोठं सामान राहिलंय. एका गाडीमध्ये सगळंच चिड्डर जे काय पोते भरून ठेवतो ते सगळं घेऊन गेलं आणि ह्याच्यामध्ये मी फक्त ही मोठं मोठंच राहिलंय आता. सो ह्याचंच टेन्शन लागलं तर फक्त अर्ध्या तासमध्येच कव्हर होऊन गेले. कालच्यानं टेन्शन केलं मी, म्हणजे परवा दिवशी आम्ही पॅकिंग केलं आणि काल वेस्टमध्येच गेले म्हणजे ऑटो कॅन्सल झाले. सो म्हणून एक दिवस नाही ते पोतातलं पसारा काढायचा ठेवायचं हे चाललं तर म्हणजे सगळंच भरून टाकलं. तो काहीच शिजवायचं नाही काही नाही, त्याच घरामध्ये गेल्यावर सगळं करायचं म्हणून त्याच्यामुळे नाही पुरं आणि सगळं हुडकू हुडकू काढायचं पोत्यातलं त्याच्यात राहायला झाले असं. आता काय आमचं देवारा पण राहिलंय अजून, ते कशात घेऊन जावं की कशात तर घालायचं. आता तिथं जाऊन बाजूलाच आहे जवळच तो उतरून पसारा ठेवून येतात ओरडून मोठं तिथं घेऊन जातात. आणि लास्टला आयो हे एक फोटो राहूनच गेले. मी थोडंसं जे हेल्प करले होती माझ्या लालीकडून तिनं झोपल्या म्हणून नुसतं टॅटा. आज मी 5 वाजता म्हणून परत 7 8 वाजून गेले. सो चला यासोबत तर हे छोटं छोटं पसारा सगळं भरून घेते. कोणते बी काढून ठेवा नाही, एकच गाडीवरच घेऊन जायचं आणि तसंच ठेवलं. हां दोघं तुम्ही चाललं नाही तिथं उतरून घ्यायला पाहिजे की सामान तू आणि दाजी. हल्लो बघा तिले सामान आहे दिसणार ते स्वीटीचं बॉल येतं किती दिवस झालं उडकलेले येते. चला आता सगळं पसारा बी झालंय आणि थोडी बहुत क्लिनिंग पण केलं. काय ते राहते का म्हणतात सगळं पसारा झालंय आणि झालं आपलं परत लास्ट होते तर जायचं घरला. म्हणजे लग्न झाल्यापासून ह्या घरामध्ये आलो तर ह्याच घरामध्ये राहिलो 4 वर्ष. आता ह्याच घरामध्ये आमचे भरपूर असं यादी आहेत. स्वीटी लाली खेळले त्याने मोठे झालेले एवढं सगळे ह्याच घरामध्ये आले. ते एक फोटो राहून गेले. चला म्हणजे लालूबाईला घेतोय आता झालं माझं सोन्याला घेतलं म्हणजे झालं सगळंच पसारा खाली झालं. आणि हे आहे ते भरून घेत आहोत आता कशात तर एवढं क्लीन केलं म्हणजे झालं. हे सगळं रूम क्लीन केलं त्यांनी म्हणत आधी सगळं साफसफाई करून ठेवलं. त्यांना पण जरा बेटर वाटतं म्हणजे जड वाटतं. चला मग आता त्या घरामध्ये काय काय पसारा आहे कसं ठेवला ते सगळं आता शेअर करते. काय झालंय त्याला हात लावून खराब आहे ते. तर आम्ही आलो दुसऱ्या रूममध्ये आलो सगळं पसारा आणून ठेवला. आता फक्त माझं काम आहे 2 दिवस हैराण व्हायचं सगळं पसारा लावून घ्यायचं आणि भांडे वगैरे ते सगळं क्लीन करून घेते कारण तिथं एवढं धुराळा येते ते तर सांगितलंच मी. आणि गडबड काय केलं का मोडून गेलं बी हे ते ए लागायचं मा. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे मला नाही देवारा सपरेट राहायला आवडतंय आणि ह्या घरामध्ये सपरेट देवारा आहे. छान तिथे एक फोकस लाईट लावलं आणि झालं क्लिअरली दिसते. हे रॅक पण खराब झालं हे घासून घ्यायचं आता. जरा सिस्टमॅटिक सामान लावल्यावर जरा बेटर दिसतंय घर बघायला. मावतं की नाही की हे आमचं सिलेंडर मोठं असल्यामुळे नाही कुठंच मावना साईडलाच ठेवावं लागतं याला. चला हे सगळं पसारा लावायचं आणि एवढं सगळं पसारा मी कवा काढू की कवा ठेवू की खरंच एवढंली पसारा आहे. आपल्या घरामध्ये कसं पसारा साईडला इकडे तिकडे शिफ्ट राहते म्हणून दिसून आहे ना किती पसारा आहे म्हणायचं. आता भरलेलं आणि काढलेलं आणि एवढं पसारा वाटलेलं आहे नाही, उगाच तर एवढ्याला पसारा आहे असं वाटलेलं आहे. त्यांना जर हैराण झाला पण एवढं सगळं गरजेचंच आहे. एवढं सगळं लागतंय छोट्याशा संसाराला सुद्धा. पुरं हॉल सगळं भरून गेले पसारानं. चेअर कुठं लावायचं आहे सगळं आता कोणतं जागा कोणा प्लेसला काय फिक्स करून टाकायचं नाही ते सगळं आता उद्या परवा दिवशीच होते. कारण आता आमच्याकडे काय उठणात वाटलं तेवढं थकून गेलं ते सगळं पसारा खालीवरे करूनच. सो हे बी थोडे 2 दिवसामध्ये कंप्लीट करते.
मला वाटलं मी 2 दिवसात कंप्लीट करते पण असं राहते की बघितलं म्हणजे कवा ठेवू, डोळ्याला झोप पण जल्दी लागणं, हे असलं सगळं असलं म्हणजे काय काय पसारा हाय, कुठं कुठं ठेवलं एवढ्या पोत्यामध्ये कोणचं पसारा कुठं ठेवलं मेन ते घटना म्हणूनच खालीवर करावं लागणार आहे वाटलं. सो चला आता नाश्ता करते, एवढं भूक लागली, पुरा 11 वाजता रे, फक्त चहावर राहा सगळेच. सो स्टे ट्यून. भूक लागली आहे की नाही विशाल? नाही नाही जेवायला भूक लागली लाली गरम आहे मग आपलं बसूनच एवढं भूक लागली मला तर स्पेशल मला लालीला यायला तर काम करून किती भूक लागली. सो आता नाश्ता करून घेतो त्याच्या बादच बघायला येते पुढचे कामं. होय बघ हां गरम आहे राजा. चला अरे काहीतरी वाटत येतं काढायचं होतं का, डायरेक्ट खायला येतो हे काढू ना वाटी आणू हो दे. मस्त गरम गरम टेस्ट लागला रे. लाली गरम आहे राजा. चला आता नाश्ता खाऊन घेतो त्याच्यानंतर भेटू. त्याला घासून घेते, फ्रीज बी एवढं काही खराब झालंय नाही तर फ्रीज बी क्लीन करायचा, दूध घेते चालू त्याच्यामध्ये दही आहे वाटतं. झाडून काय ते मागून क्लीन करायला येते, राहू दे सोड. पाण्यात सगळं येऊन जातं काय होय ना कुठं हां 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 ते झाडे नसेल वाटतं विशाल. मला वाटलं इथून डोरमधून एकदम क्लिअर असं फोकस लाईट सारखं येते म्हणजे उजेड येते म्हणून, पण नाही नॉर्मलच आहे आपलं लाईट यूज करावं सारखं. तर चला आता संध्याकाळ झाले आणि आत्ता पत्तर काय काय कामं चालत मी ते दाखवते. सो किचनमध्ये जे काही पसारा लावायचं होतं नाही ते सगळं लावून घेतलं. आधी तर हे रॅक क्लीन करून सगळीकडे पेपर वगैरे अंतरून घेतले. त्याला धुवायलाच 1 तास लागलो, तेवढं खराब झालं होतं म्हणजे त्या घरामध्ये मला दिसत नसे किती खराब झाले, किती धूळ बसले ह्याच्यावर म्हणायचं. सो ह्याला क्लीन करून घेतले आणि सगळे भांडे हे अनेक बार धुवून घेतलं. सो हे सगळे डब्बे हेच ह्याच्यामध्ये जरा टाईम केले. सो सगळ्या खाली पेपर अंतरून हां सगळे ठेवून घेतले. आता म्हणजे जसं जसं झालं टाईम मॅनेज करू सारखं मी तेवढं ठेवून घेतलं, नंतर बघायचं आणि सिस्टमॅटिक ठेवतो सारखं. सो मी आपलं गॅस पण चेंज केलं, म्हणजे हे आधीचं गॅस आहे 3 चुलीचं. जे काही छोटंवालं होतं नाही ह्या किचनवर एकदम बारीक दिसलं होतं, म्हणजे एवढंच दिसलं होतं. त्याच्यामुळे मला वाटलं की आपलं किचन हे जरा कट्टा मोठा आहे, ह्याच्यावर हे बरं राहील आणि पटकन जरा स्वयंपाक बी होईल. म्हणजे आता गडबड राहते आणि स्वयंपाकाची दोघी लेकीवाला सांभाळत सो त्याच्यापैकी ते पटकन होईल. चला आता हे फ्रीज झाल्याने एक थोडं आडवं निघाले कारण इथं थोडं जरा एक्स्ट्रा एवढं स्पेस उरलेलं आहे मग त्याच्यापैकी हे जरा झालं इथं काहीतरी खाली धोंडे वगैरे काहीतरी असं ठेवून घ्यावं लागतं. मग बघू ते आता उद्या होते, आता ते का गडबडीमध्ये होय ना. चला तर तिथं ॲडजस्ट होऊन जाते. आणि खरं तर मी हे रॅक ठेवूनच म्हटलं इथं, कारण मागे सगळं फरताळ हे सगळं आहे की, पण त्याच्यामध्ये नाही एवढं सगळं माझे प्लेट वगैरे तर तिथं ॲडजस्ट होईनातच, म्हणून वाटलं ते जाऊ दे. त्याच्यामध्ये काहीतरी एक्स्ट्राचं जे असं हे सामान आहे नाही देवाचं हे ते त्याच्यामध्ये होऊन जाते. हे आपलं पुढे कसं आहे ते तसं ठेवून घ्यायचं. सो किचनचं काम कम्प्लीट झालं आहे. नेक्स्ट अजून एवढं पसारा आहेच, म्हणजे फक्त ह्याच्यामधलं किचनचं आणि थोडे बहुत कपडे काढून घेतले आणि बाकीचं चिल्लर हे ते आहेच सगळं. आणि सोफा वगैरे ते सगळं कुठं कुठं लावायचं आहे ते सगळं बघायचं आहे. इथं हे काय म्हणजे स्वीटीची एक गाडी काय सायकल ऑर्डर केली ते ती यायला अजून आत्ताच पार्सल आले, ते ओपन करून सुद्धा बघते नाही आम्ही. म्हणजे आता त्याला टाईम नाही त्याला ओपन करून पुरा जॉईन करत बसायला, ते उद्याच होतं आहे. माझं नकटू इथं बसलं आहे. मी कूलर बंद करून माझं ब्लॉगिंग स्टार्ट केलं, म्हणजे ह्या घरामध्ये एवढं गरमी होली आणि ह्या रूममध्ये. सो त्याच्यापैकी कूलर बंद करावं लागलं आहे, त्याच्यापैकी पसीना झालं. चला आता काय काम म्हणजे नेक्स्ट हे पसारा काही नवीन कपडे अलमारीमधले आणि इथं मी सगळे डेली वेअरचे ठेवणार आहोत. आणि इथं आपलं हेच तेवढं ठेवून घेतलं, म्हणजे हे कसं केलं ते इथं डायरेक्ट तसंच ते हँगरमधले जे तसंच काढून नाही
पोत्यामध्ये घालून टाकलं ते म्हणून डायरेक्ट उचलून तिथंच लावून घेतलं. इझी पडले. आणि जे काय असं थैलीमध्ये तर आहेत ते नवीन कपडे मी कोणतंच असं खालीवर की नाही डायरेक्ट उतरवायचं पोत्यामध्ये तसंच काढून इझी पडतं आता आपणाला. सो त्या साईडला अंतरून ठेवायचं आहे. बघूत आता काय काय होतं आहे. मला आता कपडे लावून घ्यायचं आहे सगळे. आता आमचं आधी लावून घेते त्याच्यावर पाटीलचं बघायचं आणि डेली वेअर झालं तेवढं किती का वाजना खिचडी करायचं आणि हे काम करत बसायचं. सो चला मग आजच्या दिवसाला तो एवढंच. मनात मोठं झालंय वाटलं आहे ब्लॉग तर भेटू तसंच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय लाली. माझी गडकी नाही कुठं बी हालून दे ना मला. इथून तिथं पत्र झाले नाही मम्मी कुठं जाते की म्हणल्यावर त्या सुरूच होते. बाय लाली. का झाले बाय बाय.